ठीक आहे. तर आपला जो पहिला जो धडा आहे गतीचे नियम, तो आपण कंटिन्यू करणार आहोत. गेल्या क्लासमध्ये ना मी आलेख शिकवलेत. तुमच्यापैकी गेल्या क्लासमध्ये कोण कोण होतं हात वर करा जरा. मला वाटतं कोणीच नव्हतं. क्लास रेकॉर्ड केलेला होता आणि तेव्हा तुम्हाला रेकॉर्डिंग बघायची होती. बघितले का तुम्ही रेकॉर्डिंग? चला आलेख बरोबर घेऊन बसा, मग मी सांगते तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे. सगळ्यात आधी तर बरोबर आलेख घेऊन बसा तुम्ही सगळेजण. आलेख कोणी कोणी आणले हात वर करा जरा. कोणी कोणी आलेख पेपर घेतलाय बरोबर जरा हात वरती करा. कोणीच नाही घेतला आलेख बरोबर. नसेल घेतलं तर घेऊन बसा मुलांना. आलेखची वही घेऊन बसा, पेपर घेऊन बसा. गेल्या वेळी मी सांगितलेलं ना तुम्हाला, तुम्हाला आलेख बरोबर घेऊन बसायचंच आहे कंपल्सरी नेक्स्ट क्लासमध्ये, कारण मग त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही पुढे मी जे शिकवेल ते. थांबा मी टेक्स्टबुक शेअर करते. ठीक आहे. चला आता आपण बघूयात. आज आपण शिकणार आहोत आलेख पेपर वापरून आपण हे कसं दाखवू शकतो, अंतर आणि वेळ आलेख पेपरावरती कसं दाखवू शकतो आणि त्याच्यावरून आपण वेग कसा काढू शकतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. आणि खूप इझी येते. अच्छा आता त्याच्यासाठी थांबा मी स्क्रीन शेअर करते. आधी तुम्ही मुलांना टेक्स्टबुक ओपन करा तुमच्या समोर. तुमचं जे टेक्स्टबुक आहे, पाठ्यपुस्तक आहे, ते ओपन करा. मी पण शेअर करून दाखवते तुम्हाला. दिसतोय? पुस्तक दिसतंय? पुस्तक दिसते तर हात वर करा. स्क्रीनवरती माझं पुस्तक दिसते तुम्हाला? बघा आता ह्याच्यामध्ये की नाही, खाली खाली जा. आपला जो धडा आहे गतीचे नियम, हे बघा इथे. हे दिसतंय? अंतर आणि काळ आलेख. हा आलेख कसा काढायचा तो मी शिकवणार आहे तुम्हाला. आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी तुमच्या जवळ पाहिजे आलेख पेपर. तर मी माझ्याकडे आलेख पेपर घेते आता डाउनलोड करून आणि तो तुम्हाला दाखवते की काय करायचं काय आता ह्याच्यामध्ये तुम्ही. ठीक आहे. चला तोपर्यंत ना मी एक प्रश्न देते, तो प्रश्न लिहा. लिहा प्रश्न. खालील दिलेल्या तक्त्यावरून, खाली दिलेल्या तक्त्यावरून वस्तूची गती दर्शवणारा, वस्तूची गती दर्शवणारा अंतर काळ आलेख काढा. अंतर काळ
आलेख काढा. काय म्हटलं मी? खाली दिलेल्या तक्त्यावरून वस्तूची गती दर्शवणारा अंतरकाळ आलेख काढा. ठीक आहे. ठीक आहे, चला आता मी दुसरी स्क्रीन दाखवते तुम्हाला. ते तक्ता ड्रॉ करून घ्या आणि आपण आलेख काढूयात मग. चला सगळ्यांनी आलेख पेपर, नोटबुक, पेन्सिल, स्केल सगळं बरोबर घेऊन बसा. चला स्क्रीनवर आता दाखवते मी. माझ्याकडे घेतला आलेख पेपर. म्यूट करा मुलांना, म्यूट करा. दिसतोय माझा आलेख पेपर? दिसत असेल तर हात वर करा. माझा आलेख पेपर दिसतोय? थांबा 1 मिनिट हा मुलांना. माझ्या ना चेहऱ्यावरची, थांबा मी लाईट ऍडजस्ट करते. एवढीच लाईट येऊ शकते आता, हरकत नाही. ठीक आहे, आता हा जो तुमच्याकडे आलेख पेपर आहे तो आपल्याला काय काढायचा? हा आलेख पेपर वापरून अंतर आणि काळ आपण आलेख काढणार आहे. पण त्याने काय सांगितलेलं आहे की दिलेल्या तक्त्यावरून, आता बघा मी काय करते, इथे बाजूलाच की नाही एक तक्ता बनवते. त्याच्या आधी आपण आलेख पेपर काय असतो हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना मुलांनो? आलेख पेपर तुम्ही आधी पण वापरलेला आहे. तर बघा, हाला मी झूम करून जर दाखवलं तर तुम्ही असं सेम टू सेम तुमच्याकडे आलेख असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की काय असतं आपल्याकडे, 1-1 सेंटीमीटरचा हा डार्क रेषेने बनलेला हा बॉक्स असतो, राईट? हा वाला पूर्ण हा 1 सेंटीमीटरचा बॉक्स आहे. आणि बरोबर त्याच्या मध्यभागी म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरवर ह्या थोड्याशा फेंट कलरच्या ग्रीन लाईन आहेत. आणि ह्याच्या पण मध्ये अशा खूप बारीक बारीक एकदम सगळ्यात लाईट आहेत त्या पण लाईन्स असतात आपल्याकडे, त्या 1-1 मिलीमीटर अंतराच्या असतात, राईट? म्हणजे आपली नॉर्मल जर पट्टी ठेवली तर पट्टीचा 0 इथे येतो आणि 1 इथे येतो, राईट? 2 इथे येईल असा. तर म्हणजे आपल्या पट्टीसारखंच इथे 1-1 सेंटीमीटर वरती ह्यांनी काय दिलेली आहे? डार्क डार्क ग्रीन कलरची लाईन दिलेली आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे आलेखावरती आपल्याकडे 2 अक्ष असतात. एक असा वाय अक्ष असतो, एक एक्स अक्ष असतो, राईट? मी आता हे रफ काढते. तर हा वाय इथे एक्स असतो, हे पहिलं चरण असतं, हे दुसरं चरण असतं, हे तिसरं चरण असतं आणि हे चौथं चरण असतं, बरोबर आहे? पहिल्या चरणामध्ये सगळ्या किमती काय असतात? धन असतात. एक्सची किंमत म्हणजे एक्स अक्षापासूनची किंमत बिंदूची ती पण धन असते, वाय पण धन असतो, बरोबर आहे? दुसऱ्या चरणामध्ये काय असतं? एक्स ऋण असतो, वाय धन असतो. तिसऱ्या चरणात दोन्ही पण ऋण असतात. नाही, दोन्ही ऋण नसतात. काय ऋण असतं? हा, दोन्ही पण ऋण असतात, बरोबर. आणि चौथ्या चरणामध्ये एक्स धन आहे, वाय ऋण असतो, राईट? हे तुम्ही बेसिक कोणाकोणाला हे माहितीये? जरा हात वर करा. ह्या बेसिक गोष्टी कोणाकोणाला माहिती आहेत? हे तुम्ही ऑलरेडी जे शिकले हे कोणाकोणाला माहिती? हात वर करा.
बिंदू कसे आलेख पेपरावर दाखवायचे हे तुम्हाला बहुतेक 8वीला पण होतं, राईट? होतं की नव्हतं? हात वर करा. होतं तर हात वर करा. नव्हतं? बरं, काही हरकत नाही. मी आता काढेल ना त्यावेळी तुम्हाला समजेलच की काय चाललंय नक्की ते. तर बघा, आता मी ह्याला इरेज करते. चला, तर आता बघा मी काय करते. तर आता ना मी तक्ता बनवते. जो तक्ता वापरायचा आपल्याला आणि हा आलेख बनवायचा आहे तो तक्ता आधी मी बनवते. तर नीट बघा आता मी काय करते नक्की. तर हा तुमचा आलेख पेपर आहे. ह्याला मी एक साईडला घेतलं. आता ज्या तक्त्याच्या ज्या किमती आहेत ज्या प्रश्नामध्ये दिलेल्या असतील तेच मी आता इथे घेते. नीट बघा आता मी काय करते. तर हा असा तक्ता मी बनवला. ठीक आहे. आता नीट बघा मी काय करते. समजा आता ह्या तक्त्यामध्ये आता समजा नीट बघा आता समजा ह्या तक्त्यामध्ये ना मी माझी स्केल वगैरे काही नाहीये ना त्याच्यामुळे लाईन जरा वाकडी येते. ओके, समजून घ्या. इथे आहे अनुक्रमानिका. ठीक आहे. समजा इथे आपल्याला दिलेला आहे काळ दिलेला आहे आपल्याला सेकंड, इथे वरती नाहीये. आणि इथे दिलेलं आहे अंतर. समजा आपल्याला मीटर मध्ये. ठीक आहे. एस म्हणजे सेकंड, एम म्हणजे मीटर. ठीक आहे. आता समजा बघ काय करतोय आपण. तुम्ही एका गाडीमध्ये बसले. सुरुवातीचं जे तुम्ही निरीक्षण करताय ते समजा लावली आहे. तर 0 सेकंदापासून सुरुवात केली आहे. 0 सेकंडला गाडी पण 0वरच आहे कारण गाडी आता जस्ट आपण स्टार्ट करतोय. गाडी चालू झाली. गाडी चालू झाल्यावर आता सेकंड रिडिंग बरोबर 5 सेकंदाने घेताय. समजा तुम्ही 5 सेकंड झाल्यानंतर समजा गाडीचा जो वेग होता तो 10 झालेला होता. नॉट वेग, गाडीने समजा 10 मीटर अंतर कापलेलं होतं. गाडीमध्ये माहितीये मुलांनो अंतर मोजण्यासाठी जसं स्पीडसाठी नाही तो काटा 10 वर, 20 वर, 30 वर, 40 वर जाताना आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो स्पीडोमीटर. तर जसं स्पीडोमीटर असतं ना गाडीमध्ये एक ओडोमीटर पण असतं. ODOMETER. ओडोमीटरने काय होतं, गाडीने आतापर्यंत किती अंतर कापले ते अंतर दाखवत असतं. तर समजा 5 सेकंदामध्ये गाडीने किती अंतर कापलेलं आता इथे आपण ज्यावेळी बघतोय किती अंतर कापलेलं आहे. समजा गाडीने इथे 10 मीटर अंतर कापलंय. परत तिसरं रिडिंग घेतलं ज्यावेळी स्टॉपवॉचवर टाइम झालेला 10 सेकंड. 10 सेकंदानंतर आपण बघितलं गाडीचं 20 झालेलं आहे ओडोमीटरचं रिडिंग. परत इथे 15व्या सेकंडला समजा हे झालेलं आहे 30. परत 20व्या सेकंडला समजा गाडीचं रिडिंग झालेलं आहे 40. तर असे आपल्याला 5 निरीक्षणं दिलेत आणि ह्याचं आपल्याला काय काढायचंय, अंतर काळ आलेख काढायचंय. तर नीट बघा आता ना अंतर काळ आलेख आहे, राईट. अंतर म्हटल्यावरती जे पहिला शब्द येतोय ना अंतर, तो नेहमी आपण वाय ऍक्सिस वर घ्यायचा, वाय अक्षावर घ्यायचा आणि काळ एक्स अक्षावर घ्यायचा. असं का बरं करायचं, कारण कुठल्या काळाला आपण निरीक्षण घेणार आहे ते आपल्या हातात आहे, राईट. काळ अंतरावर डिपेंड नाहीये पण काळावर अंतर डिपेंड आहे, कारण किती काळात किती अंतर कापले ते आपण मोजतोय, राईट. उलट नाही करत आपण. तर म्हणून मग एक्स अक्षावरती ती भौतिक राशी आपण घेत असतो जी दुसऱ्या राशीवर अवलंबून अजिबात नसते. तर बघा मी काय करते. आधी आपण इथे मग एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेऊयात. बघा आता ह्याच्यासाठी ना मुलांना तुम्हाला खूप अशी चांगलं टोक, बारीकसं टोक असलेली पेन्सिल घ्यायची, नाहीतरी तुम्ही लीड पेन्सिल पण घेऊ शकता जर तुम्हाला माहिती असेल लीड पेन्सिल काय असते ती. ठीक आहे. आता इथे माझ्याकडे ऑप्शन नाहीये त्याला एकदम बारीक करायचं, एवढंच जाडच दिसतंय, पण तुम्हाला समजेल काय काय चाललंय. तर बघा मी काय करणार आहे, आता माझ्या एक्स आणि वायच्या दोन्ही व्हॅल्यू काय आहेत, धन आहेत. त्याच्यामुळे मी आपण जे मगाशी बघितलेले ना हे 4 चरण असतात
हे असे 4 चरण असतात. इथे पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं, चौथं. तर मग मी काय करणार आहे, हे जे पहिलं चरण असतं ना, ज्याच्यामध्ये बघा हा एक्स आणि वाय हे दोन्ही हे काढलेत मी. पॉझिटिव्ह वाले जे आहे, धनवाले, तेच मला लागणार आहेत म्हणून मी तेच काढलेत. आता नीट बघा मग मी काय करते. तर इथे काय लिहिलं मी, वाय, हा माझा वाय अक्ष आहे, हा माझा एक्स अक्ष आहे. एक्स अक्षावर आपण काय घेणार आहे, काळ. काळ, आता काळाची किंमत बघा कशी दिली, तुम्ही बघू शकता 5चा पाढा आहे. 5, 10, 15, 20, म्हणजे बरोबर 5-5 सेकंडचं गॅप सोडून आपण रीडिंग घेतले. मग इथे पण तोच 5चाच पाढा आपण घेऊ शकतो. 0, इथे 5, 10, 15, 20, 25, राईट. आता वाय अक्षावरती आपण काय घेऊ शकतो बघा बरं. वाय अक्षावरती कितीचा पाढा आहे, 10, 20, 30, 10चा पाढा आहे. मग इथे पण आपण 10 घेऊ शकतो. हे ह्याच्यावरती किमती घेताना मुलांना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, सगळ्यात आधी तर शून्यापासून सुरुवात होते हे बघायचे, आणि दुसरं त्या मधला जो अंतर आहे, त्याच्या मधला जो प्रत्येक संख्येमधला जो गॅप आहे तो सेम सेम गॅप पाहिजे. एका ठिकाणी 2 लिहिले, एका ठिकाणी 5 लिहिले, एका ठिकाणी 17 लिहिलं, असं नाही करू शकत तुम्ही. ठीक आहे. तर मग इथे 0, इथे 10, इथे 10, इथे 20, इथे 30, 40, 50. ठीक आहे. आता ना तुम्हाला इथे ना स्केल लिहायचे. आता स्केलला ना मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही मुलांना, मी लिहिल्यावरती कळेल तुम्हाला. हे तुम्ही ना ह्याच्यामध्ये पण स्केल काय असते ते बघितलं असेल, भूगोलमध्ये. भूगोलमध्ये एवढे वेगवेगळे आलेख असतात ना, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं कोपऱ्यात की 1 सेंटीमीटर म्हणजे काय आहे. तर बघा, आता आपण एक्स अक्षावरती काय घेतलेलं होतं, काळ. इथे लिहायचं मग काळ, आणि काळ आपण कशामध्ये मोजतोय, सेकंड्स मध्ये, तर एस लिहिलं. तसंच आता इकडे पण काय लिहायचं तुम्ही, इकडे आपण घेतोय अंतर, राईट. आणि अंतर आपण कशामध्ये घेतोय, 1 मिनिट मी परत लिहिते. अंतर इथे आपण घेतोय मीटर मध्ये. ठीक आहे. तर एक्स अक्षावरती आपला काळ आहे, तर काळ जो आपण सेकंड्स मध्ये घेतलाय, तर इथे बघा मी स्केल लिहिते. तर एक्स अक्षावर, एक्स अक्षावर किती स्केल घेतली आपण, एक अक्षावर आपला 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे, दिसतं नाही बघा. एक, हे 5-5चा गॅप आहे ना आपला एक्स अक्षावर, म्हणून आपण काय लिहिणार, 1 सेंटीमीटर म्हणजे 5 सेकंड्स. आणि वाय अक्षावर काय आहे आपलं, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे किती कितीचा आपण गॅप सोडलाय, 10चा सोडलाय, 10 मीटर, बरोबर आहे. हे ह्याला म्हणतात स्केल. स्केलला आता मराठीत काय म्हणतात कळलंय तुम्हाला, आठवते काय म्हणतात मग मराठीत, काय लिहिलंय ते कळलंय तुम्हाला, म्हणजे मी कशाबद्दल बोलते ते कळलंय तुम्हाला. मग त्याला काय म्हणतात मराठीत, काय नाव आहे त्याचं, प्रमाण. प्रमाण म्हणतात ना, प्रमाण म्हणतात. ठीक आहे. कितीचं किती प्रपोर्शन प्रमाण घेतलंय आपण, प्रमाण म्हणतात त्याला. येस. तर इथे मी कंस, हा बेटा बोल. तर इथे लिहिते मी प्रमाण. ठीक आहे. चला, तर आता काय बिंदू प्लॉट करायचे आपल्याला. बघा आता पहिलं एक्स आणि वाय हे दोन्ही 0-0 आहेत. मग हा पहिला बिंदू इथेच केंद्रामध्ये येणार आपल्याला, राईट. ओरिजिन, ओरिजिन जिथे आहे आपला तो ओरिजिन बिंदू. त्याच्यानंतर दुसरा काय आहे, काळ 5 असताना अंतर 10 आहे, म्हणजे 5 पासून वर वर गेल्यावर 10 येईपर्यंत बघा हा बिंदू बनवला मी. त्याच्यानंतर ना 10ला 20, 10 पासून 20 पर्यंत जायचंय इथे. परत 15, 30 इथे.
आणि 20-40 इथे झाले. आपले सगळे बिंदू काढून झाले. कोणाकोणाला समजले हातवर करा जरा. काय केलं आपण? आपले जे बिंदू होते ते बिंदू आपण काय केलेत? आलेखवरती प्लॉट केलेत. आलेखवरती ते बिंदू दर्शवलेत. एक मिनिट हा, मी स्क्रीन स्टॉप शेअर करते म्हणजे तुम्ही मला मोठे जरा दिसाल. एकच स्कूलचा कॅमेरा. अच्छा, अजून एक आहे. कोणाकोणाला समजले मी काय केले? हातवर करा जरा. आलेखावरती आपले बिंदू दर्शवले. एक्स वरती काय होतं? काळ. काळ 5 असताना वेळ किती आहे? 10. तर 5 पासून मी 10 येईपर्यंत वरच्या बाजूला गेले. चला परत एकदा दाखवते मी. बघा, हे आधी 0 0, मग हा पहिला बिंदू दाखवला मी. दोघं पण 0 0 आहेत. परत x 5 आहे. तर बघा x चा 5 इथे आहे, इथून पण 10 पर्यंत जायचंय. कुठे? y वरती 10. मग 10 इथे दिसते. मग त्या घरापर्यंत बघा मी इथे गेले आणि हा पहिला बिंदू बनवला. परत 10 पासून 20, तर 10 पासून असं वरती वरती कुठे? हे 20 येईपर्यंत. मग हा दुसरा बिंदू बनवला. परत असे 15 पासून 30 आणि 20 पासून 40. तर असे ह्या बिंदूंना पण मी काय केलं? लाईन्स न लावता ह्या गोल गोल करून घेतले. राईट? इथपर्यंत आय होप आता कळलं असेल तुम्हाला. आता काय करायचंय? जोडायचे ते सगळे बिंदू आपल्याला. बघा, ह्या बिंदू मधून जाणारी एक रेषा काढायची आता आपल्याला. हे 0 पासून सुरू होतात. झालं, बनला आपला आलेख. झालं, दॅट्स इट. एवढंच करायचंय. मग आता तुम्ही बघू शकता मुलांनो की बरोबर 5-5 सेकंदामध्ये अंतर 10-10 ने वाढत चाललंय. राईट? म्हणजे प्रत्येकी 5 सेकंदामध्ये समान काळामध्ये समान अंतर कापले वस्तूने. हो की नाही? समान काळामध्ये समान अंतर कापले ना. हे आलेखाला बघून कळते ना आपल्याला. म्हणून आलेख बघा, एक सरळ रेषा आली आहे, केंद्रामधून जाणारी सरळ रेषा आली आहे. मग ह्या प्रकारचे जे मोशन आहे, ह्या प्रकारची जी गती आहे, कोणती गती आहे? वस्तू ज्यावेळी एक समान अंतर कापते दिलेल्या एक समान कालावधीमध्ये, त्या प्रकारच्या गतीला आपण कोणती गती म्हणतो? एक समान अंतर कापते एक समान कालावधीमध्ये. माझ्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. काय नाव आहे त्या गतीचं? अनम्यूट करू सांगा. कोणाला माहितीये उत्तर? हात जरा वर करा. हात वर करा ज्यांना माहितीये. काय म्हणतात त्याला? हा सांग बेटा, सांग. हा, एक समान काळात एक समान गती. येस, हे एक समान गती म्हणजे युनिफॉर्म मोशनचं हे उदाहरण आहे. की कळतंय आपल्याला? आपली जी गाडी येते तिची गती एक समान आहे. म्हणून म्हणजे काय समजते तुम्हाला? म्हणजे गाडी जी आहे ती स्टार्ट केल्यानंतर ती समजा 20 वर आली आणि ती 20 वरच थ्रू आउट मेंटेन्ड. जेवढ्यावर पण गतीवरती आले, ती गती तेवढीच तिची काय आहे? ती मेंटेन आहे. म्हणजे तो स्पीडोमीटर जो 10, 20, 30 वाढत जातो ना, तर न वाढता एकाच कुठल्या तरी किमतीवर फिक्स आहे. म्हणून गाडी एक समान गतीने चालली आहे आणि दिलेल्या वेळात ते तेवढंच ते अंतर कापत चाललेली. कळतंय? ठीक आहे, चला. तर आता एक समान गतीच्या उलट काय होती? एक समान गती. एक समान आहे ना, एक समान आहे ना. एक समानचं एक उदाहरण घेऊया. चला, आता मी काय करते, ह्याच्यामध्येच किमती बदलते. तो आलेख तुम्ही स्वतः काढून दाखवा बरं मला. काय करताय बघूयात आपण. ठीक आहे, तर बघा आता मी काय करते ह्याच्यामधलेच. अच्छा, हे कॉपी करून घ्या मुलांना. 1 मिनिटाचा वेळ देते, प्लीज हे कॉपी करून घ्या.
लिहून घ्या कुठेतरी पटकन. झालं झालं कॉपी करून हातवर करा ज्यांचे झाले. ठीक आहे. ज्यांचं नाही झालं ना रेकॉर्डिंग बघा मुलांना, त्याच्यानंतर तुम्हाला समजेलच की काय केलेलं. आता पुढे ही ते जसं मी सांगितलेलं ह्याच्यामध्येच किमती बदलते. ज्यांचं झाले त्यांनी शेअर करा, ज्यांचं नाही झालं त्यांच्या बरोबर. सगळं मी घालवते. ठीक आहे, आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही जाते ते. बघा आता मी काय करते. समजा आपला वेळ तेवढाच आहे पण अंतर जे आहे ते वेगवेगळं कापते वस्तू हे वाला. ठीक आहे. आता बघा मी काय देते, किमती काय देते बघा नीट. समजा परत तुम्ही गाडीमध्ये बसलाय, वस्तूने सुरुवात केली, कारने सुरुवात केली, अंतर 0 आहे, कार जस्ट स्टार्ट झाली. पहिल्या 5 सेकंदामध्ये ना गाडी आता हळू 0 पासून चालू झाली आहे ना. समजा अंतर जे कापलेले ते 5 मीटरच आहे. नंतर गाडीचा स्पीड थोडा वाढला, मग वस्तूने अंतर जे आहे ते रीडिंग किती दाखवते, 12 मीटर दाखवतोय स्पीडोमीटर. त्याच्यानंतर अजून स्पीड वाढला, डायरेक्ट 20 वर गेली आणि नंतर 25 वर आली. म्हणजे तुम्ही बघताय अंतर जे आहे ते कसं कापले वस्तूने. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असंच होतं. दैनंदिन जीवनामध्ये एक समान गतीने गाडी जाईल पॉसिबल नाहीये. गती कमी जास्त करावीच लागेल ना, है ना. गाडीला थांबवायचं असलं, ब्रेक दाबल्यावरती गती हळूहळू कमी कमी होऊन 0 होणारच. ट्रॅफिक आल्यावरती, सिग्नल लागल्यावरती तुम्हाला ब्रेक लावावंच लागेल, गाडीला स्लो करावंच लागेल. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पृथ्वीवरती एक समान गतीने जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या खूप कमी असतात. एक समान गती तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळेल. हा, जे सोल्जर्स आहेत बघा, सोल्जर्स ते हे करतात ना, ड्रिल करतात, मार्च करतात, परेड करतात, ती एक समान गती धरू शकता तुम्ही. मुंग्या चालताना एका मागे एक बघा, एका लाईनीत मुंग्या चालताना बघा, मुंग्यांची रांग बनलेली जिथे असते तिथे पण तुम्हाला एक समान गती दिसेल. पण अदरवाईज आपली जी वाहन आहेत ती एक समान गतीने चालणं खूप मुश्किल आहे, जवळजवळ ते अशक्यच आहे. ती एक समान गतीने नाही चालत. ठीक आहे, आता ह्याचाच आपल्याला काय काढायचं, परत आलेख काढायचंय. सिंपल आहे हा पण. तर बघूयात, नीट बघा आता मी काय करते. आता ह्याच्या जर तुम्ही किमती बघितल्या मुलांना तर बघा, हे ठीक आहे 5चाच पाडा आहे, टाइम जो आपण घेतलाय हा 5चाच पाडा आहे. आता काय करावं लागेल, वाय अक्षावर प्रमाण घेण्यासाठी आपल्याला आता काय करावे लागतील, ह्या किमती बघाव्या लागतील. 5 आहे, 10 आहे, डायरेक्ट 12, 20, 25 होते. तर जवळजवळ बरेचसे असे नंबर आहेत ते 5च्या पाड्यामधले. मग इथे पण आपण ना काय करूयात आता बघा, इथे पण मी 5चाच पाडा घेते. 5, 10, 15, 20, 25, 30. कितीपर्यंत किमती आहेत त्याच्या, 25 पर्यंतच आहे, बस झालं एवढं. ठीक आहे, इथे परत आपण काय घेणार आहे, इथे काळच घेणार आहे. अच्छा, तुमच्या पुस्तकात काल दिले तर आपण काल घेऊयात मग. ठीक आहे, काल लिहूयात. म्हणजे इथे आपलं सेकंड मध्ये, इकडे मगाचं होतं ते सेम टू सेमच आहे. अंतर, अंतर किती आपलं, म्हणजे कशामध्ये मोजतोय आपण अंतर, घेतोय मीटर मध्ये, बरोबर आहे. तर मीटर मध्ये अंतर घेतलं
आता काय मग प्रमाण लिहूया. मला प्रमाण कोण सांगेल? प्रमाण आता किती घ्यायचं कोण सांगेल? अनम्यूट करा बरं आणि प्रमाण सांगा मला. चला प्रमाण सांग लिहूयात आता आपण. बघा एक्स अक्षावरती परत कितीचं अंतर घेतलंय आपण, म्हणजे फरक कितीचा घेतलाय? 5 5 5, राईट. आणि तो काय आपला वेळ आहे. तर मग आता इथे आपण लिहिणार प्रमाण एक्स अक्षावर किती आहे आपलं प्रमाण? 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेकंड. वाय अक्षावर इथे पण 1 सेंटीमीटर बरोबर 5 मीटर. बरोबर आहे. दिलेल्या किमतीनुसार आपलं प्रमाण बदलत असतं, मला माहिती आहे ऑलरेडी. अच्छा, सोनल चौधरी नावाच्या डिव्हाइसने ना ज्यांनी जॉईन केले, मी त्यांना मीटिंग मधून काढून टाकते, कारण तिथून खूप गोंधळ आणि आवाज येतोय. तसं पण ते अभ्यास नाही करत आहेत. आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स. काढू का मी? सोनल चौधरी नावाच्या शाळेने ज्यांनी कोणी जॉईन केलेलं आहे, लास्ट वॉर्निंग आहे माझी, ह्याच्यानंतर मी मीटिंग मधून काढून टाकेल. आणि ज्यांना मीटिंग मधून काढून टाकण्यात येते ना, परत ते जॉईन नाही करू शकत मग. चला, तर मग प्रमाण लिहिलं आता आपण. आणि मग हे प्रमाण लिहिलं ना मुलांनो, ह्याला पेन्सिलने ना छानपैकी असं ना बॉर्डर इथे बनवायची, म्हणजे बॉक्स मध्ये टाकून द्यायचं त्याला. तर माझ्याकडे स्केल नाहीये ना, तर नीट येत नाहीये, तर ट्राय करते मी. हा, हे असे ह्याला व्यवस्थित बॉक्स मध्ये टाकून द्यायचं. मग काय आता पुढे किमतीच प्लॉट करायचे आहेत आपल्याला, किमती दर्शवायचे आहेत. आता बघा दोघं पण पहिले पहिले काय 0. मग इथे शून्याला असं डॉट करून सर्कल करायचं, छोटस गोल सर्कल. त्याच्यानंतर ना 5 5, दोघं पण 5 5 आहेत. वेळ 5 असताना अंतर पण 5 आहे. बघा इथे सर्कल केलं मी. त्याच्यानंतर ना काळ 10 असताना अंतर 12 आहे. 10, आता इथे 12 तर दिसतच नाहीये, डायरेक्टली 10 आणि 15. मग 12 कसं शोधणार? तर बघा आता मी ह्याला झूम करते मुलांना, जरा नीट बघा मी काय करते. बघा हे आपलं काय आहे 10 आणि हे 15. ह्याचा अर्थ हे मधलं काय असेल? हे 12.5 असेल ना. 10 आणि 15च्या बरोबर मधला बिंदू काय असतो? 12.5 असेल, राईट. हा असेल 12.5. याचा अर्थ 12च्या खालची एक छोटीशी लाईन जी लाईट कलरने खाली आपण 1 मिलीमीटरने येतोय, बरोबर येणार आहे. बघा 10, परत इथे 2 लाईनीने 11 असेल, अजून 2 लाईनीने म्हणजे 4 लाईनीपर्यंत होईल ते 12, हे 12.5. परत अजून नेक्स्ट लाईन होईल आपली 13, परत 2 लाईन सोडून 14, आणि मग इथे येणार 15, राईट. म्हणजे एक लाईन आपली किती मोजते? एक छोटीशी लाईन आपलं किती मोजते? 5 अंक मोजते ना, म्हणजे 0.5 मोजते, राईट. तर म्हणून ही मधली 12 आहे. तर बघा आता मग मी काय करते, म्हणून ह्या मधल्या लाईनीच्या 12.5च्या जस्ट एक छोटी लाईन खाली यायचं आपल्याला तो बिंदू दाखवण्यासाठी. तर बघा आता मी कसं दाखवते. तर काय होतं आपलं, दहा आणि 12 ना. थांबा मी लाल पेन घेते म्हणजे तुम्हाला डार्क दिसेल जरा. बघा 10 पासून वर गेलो आपण, वर वर वर. हे आपलं मधलं जे बरोबर आहे ते काय 12.5 आहे. तर पण ते एक्झॅक्टली बदलं नाही पाहिजे, आपल्याला थोडस खाली पाहिजे. तर बघा मी थोडस खाली घेतलंय, राईट. किंचितच थोडं खाली आहे, पण मी खालीच घेतलंय ते. तर हे आपलं झालं
12. परत 15 आणि 20 हे तर सोपं आहे. 15 पासून वर वर जायचे कधीपर्यंत? 20 येईपर्यंत. तर हे इथे बघा, इकडे दिसते मला 20, तर 20 ची लाईन ही. तर हा आपला नेक्स्ट बिंदू झाला. आणि नंतर काय आहे? 20 आणि 25. तर 20 पासून वर वर गेल्यावर 25 पर्यंत. आता तुम्ही बघू शकता हे जे बिंदू आहेत हे सरळ एका रेषेमधले नाही आहेत. बघा, जर मी ह्याच्यातून जाणारी जर रेषा काढायची म्हटलं तर बघा, आता दिसते रेषेच्या आर बाहेर चाललेत, काही हे रेषेच्या वर खाली येत. इकडे ती घेतलं तर बघा, वर गेले काही बिंदू, मधून घालवलं तर हा दुसरा बिंदू खाली येतोय. तर हे एका रेषेमध्ये नाही जाणारे बिंदू आहेत. का बरं? कारण ही एक समान गती नाहीये, है ना. वस्तू कधी कधी तिची गती वाढवतीये, कधी कमी करते. ज्यावेळी सुरुवात झालेली हळूहळू गती वाढतीये, नंतर ट्रॅफिक लागल्यावर अचानक गती कमी झालेली आहे. त्याच्यामुळे वस्तूने एक समान काळामध्ये एक समान अंतर अजिबात नाही कापलेलं आहे. इथे तुम्ही स्वतःच फरक बघू शकताय. इथे किती अंतर कापले पहिल्या 5 सेकंदामध्ये? वस्तूने पहिल्या 5 सेकंदामध्ये इथे किती अंतर कापलं? 5. परत 5 ते 12 म्हणजे इथे 5 ते 12 झालं ना, इथे 7 अंतर कापलं. 5 ते 10 सेकंदाच्या मध्ये 7 मीटर. परत 12 ते 20 इथे 8 मीटर अंतर कापलंय. आणि इथे परत फक्त 5च, 20 ते ते. म्हणजे बघा, आधी 5 कापलं, परत 7 कापलं, परत 8 कापलं, आणि परत परत स्लो झाली वस्तू, परत फक्त 5च कापले. म्हणून मग आता कसं ह्याचा आलेख कसं काढणार आपण? तुम्हाला ना आता एक पूर्ण रेषा नाही जात ना सगळ्या बिंदूमधून, 2-2 बिंदूमधून जाणारी एक एक रेषा काढायची. म्हणजे कसं? हे बघा, ह्याला ह्याला जॉईन करा, ही पहिली रेषा. परत ह्याला ह्याला जॉईन करा, दुसरी. परत ह्याला ह्याला जॉईन करा, आणि परत ह्याला आणि ह्याला जॉईन करा. राईट. आता मी स्केलने नाही काढले, माझी थोडीशी वाकडी तिकडी गेली रेषा, पण तुम्ही काढल्या तर तुम्ही बघू शकता जसं की हे लाईनीचे तुकडे 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 जोडून बनलेला हा आलेख आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय? हा कोणत्या प्रकारचा आलेख आहे? ते विचारू शकतात कुठल्या प्रकारचा आलेख आहे. आलेखाला बघून त्याच्यावर टिप्पणी करा की तो कोणत्या प्रकारचा आलेख आहे, असं परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर सांगा मला, कोणत्या प्रकारचा आलेख आहे हा? एक समान आहे ना एक समान आहे? कुठल्या प्रकारचा आलेख आहे हा? कोणत्या प्रकारची गती दाखवतोय हा आलेख? एक समान आहे ना? एक समान गती आहे, हो ना? पुस्तकामध्ये बघा बरं, पुस्तकामध्ये तुमच्या दिले काय नाव आहे त्याचं? येस, एक समान आलेख आहे. व्हेरी गुड. अच्छा, आता ना मी तुम्हाला छोटे छोटेसे ना 2 होमवर्क देते. आता इथे कसं, अच्छा हे आधी कॉपी करून घ्या, 1 मिनिटाचा वेळ देते मी, पटकन ह्याला कॉपी करून घ्या. झालं कॉपी करून? फक्त आपल्याला अंतराच्याच किमती बदलल्यात, बाकीच्या किमती सेमच आहेत, वेळ सेमच घेतलाय आपण. कॉपी करून झालं असेल तर हातवर करा. बर, ठीक आहे. चला, तर आता होमवर्क आहे, नीट बघा. हाताशी कसे मी एक समानसाठी आलेख काढला आणि एक समानसाठी पण आलेख काढला, सेम टू सेम. तुमच्या पुस्तकामध्ये पण एक किमती दिले, तक्ता दिलाय, त्या तक्त्यावरून हेच सेम असेच अंतर काळचे तुम्हाला आलेख काढायचे. बघा, तर हा पहिला तक्ता दिसतोय, एक समान गतीसाठी अंतरकाळ आलेख. तर इथे बघा तक्ता दिलाय, वेळ दिलाय सेकंड मध्ये, अंतर दिलंय मीटर मध्ये. हे बघा, हेच हा तक्त्यावरून हा आलेख काढा. ठीक आहे, इथे बघूच शकताय तुम्ही 0, 15, 30. आता इथे कितीचा पाडा घ्यायला?
अंतरासाठी मग कितीचा पाढा घ्याल तुम्ही प्रमाण घेताना? कितीचा फरक येतोय प्रत्येक किमतीमध्ये अंतरामध्ये बघा बर. 15चा पाढा घेणार है ना? 0, 15, 30, 45 तर असा 15चा पाढा घेणार. आणि वेळेसाठी कितीचा पाढा घेणार? बेटा तुम्ही रिजॉईन करा, बाकी सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते. चला, हा एक पहिला होमवर्क आहे. दुसरा हे बघा ना, एक समान गतीसाठी अंतरकाळ, हा दुसरा आलेख तुम्हाला काढायचा आहे आलेख पेपरामध्ये. ठीक आहे, तर हा तुमचा आजचा होमवर्क आहे की दोन्ही पण आलेख काढायचे आलेख पेपरावरती. ठीक आहे, आता ना मुलांनो नीट लक्ष द्या. मगाशी ना आपण जो एक समान गती होती त्या एक समान दिलेल्या म्हणजे किमतीवरून, वेळ आणि अंतराच्या किमतीवरून आपण काय करू शकतो माहितीये? तो एकच गती आहे ना, म्हणजे एक समान गती, ती गती किती आहे ते पण आपण काढू शकतो. तर मगाचा जो आलेख होता एक समान गतीचा, आता बघा मी परत त्याच्यावरती जाते. किमती काय होते जरा मला परत एकदा सांगा. त्याच्यासाठी ना आपल्याला काही जास्त करायची गरजच नाहीये. तर बघा मी काय करते. मगाशी काय घेतलेलं आपण? वेगळ्या किमती घेतलेल्या ना. कितीचा घेतलेला? मला वाटतं 10चा पाढा होता है ना मुलांनो? कितीचा पाढा होता मगाचा अंतराचा एक समान गतीसाठी? एक समान गतीसाठी कितीचा पाढा होता? हे असं होतं ना, 0, 10, 20, 30 आणि 40 होतं ना. तर बघा आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, वेग काढायचं असेल तर काय आपलं सूत्र, अंतर भागिले काळ. कोणतं पण एक अंतर घ्या, कोणतं पण अंतर घ्या. समजा हे 10 घेतलं आणि काळ घेतला 5, तर उत्तर काय आलं? 5 एके 5, 5 दुनी 10, म्हणजे 2 मीटर प्रति सेकंड. ह्याला घेऊन काढलं. सेम टू सेम तुम्ही दुसरी पण कुठली पण किंमत घेऊन काढा. समजा मी आता बघा ही वाली किंमत घेते, तर ह्याचं अंतर किती आहे? 20 आणि काळ किती आहे? 10. 0 0 गेले, आलं ह्याचं पण उत्तर सेम टू सेम 2 आलं, 2 मीटर प्रति सेकंड. मग ही तीच किंमत आहे ज्याच्याबद्दल मी म्हणते की वस्तू तिच्या पूर्ण यात्रेमध्ये एकाच नंबरवर त्याची काडी त्या स्पीडोमीटरची अडकलेली आहे, ते म्हणजे 2 मीटर प्रति सेकंडनेच वस्तू हळूहळू हळूहळू ती पुढे चाललेली आहे. कळतंय? कळलं? कोणाकोणाला समजलं हातवर करा. ठीक आहे, बघूया आता किती समजले. आता जेव्हा मी तुम्हाला आता ह्याच्यावरून मला वेग काढून दाखवा. एक समान गतीचाच जो होमवर्क दिलाय मी, जे पुस्तकामधला तक्ता वापरून काढायचंय, त्या पुस्तकामधल्याच तक्त्याला बघून आता मला जरा सांगा बर, ह्या उदाहरणामध्ये वस्तूची जी एक समान गती आहे ती किती असेल? हे बघा, ह्या तक्त्याच्या किमती घेऊन मला सांगा बर किती असेल. अंतर भागिले काळ करा, कुठलं पण एक अंतर आणि एक त्याचा काळ घ्या आणि भागाकार करून सांगा मला किती येईल उत्तर. आणि चेक करा बरं सगळ्यांसाठी सेम उत्तर येते का. कोण सांगेल? बघा, 15 भागिले 10 करा किंवा 30 भागिले 20 करा. प्रत्येक ठिकाणी तुमचं उत्तर किती येणार आहे? 1.5.
1.5 येणार आहे की नाही? हो नाही, काही तर बोला रे. म्हणजे ती वस्तू 1.5 मीटर प्रति सेकंडच्या एक समान गतीने चाललेली आहे. ठीक आहे, चला. तर आता आपण आज काय बघितलं? अंतरकाळ, एक समान गतीचा आलेख बघितला आणि नाही एक समान गतीचा बघितला. सेम टू सेम दोन गणित पुस्तकामधली सोडवा. स्वाध्यायामध्ये काय त्यांनी दिले का गणित? एक मिनिट चेक करू देत. असं वाला आलेख काढायचं गणित दिले का तुम्हाला स्वाध्याय? तुम्ही पण बघा बरं, आलेख काढायचं गणित दिले का स्वाध्यायामध्ये? नाही नाही दिले. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मी जेवढं दिलं तेवढंच करा मग. ठीक आहे, मी दिल्या तेवढाच ग्राफ ते दोन्ही आलेख काढा. ठीक आहे, तर आता मी स्क्रीन शेअर थांबवते, मला तुम्हाला बघायचंय. बर, मला सांगा आता कोणाकोणाला कळलं आपण काय काय केले, जरा हात वर करा. पहिल्यापासूनच कोणाला काढायला यायचं आलेख? आलेख आधीपासूनच काढायला कोणाला यायचं? जरा हात वर करा. नाही यायचं काढायला? आता समजले काय कोणाकोणाला आलेख कसा काढायचं? त्यांनी हात वर करा. ठीक आहे, होमवर्कचे 2 क्वेश्चन्स पक्का करा. तर आता आपण इथे आपला क्लास थांबूयात. हा, नेक्स्ट क्लासमध्ये पण मुलांनो आलेख बरोबर घेऊन बसायचंय. आज आपण अंतरकाळ आलेख काढलाय, पुढच्या वेळेला आपण वेग काळ आलेख काढणार आहे. इथे वाय ऍक्सिस वरती वाय अक्षावर अंतर होतं, खाली एक्स अक्षावर काळ होता. नेक्स्ट टाइम वाय अक्षावर वेग असेल आणि एक्स अक्षावरती काय असेल? काळ असेल. ठीक आहे, चला. तर क्लास इथे तर थांबूयात. तुमच्यापैकी होमवर्क कोण कोण करेल? हातवर करा की हा मॅम आम्ही खरं खरं होमवर्क करून येऊ. आठवड्यातून आपण फक्त एकदा भेटतो, पूर्ण एक आठवडा असतो तुम्हाला होमवर्क करण्यासाठी. मोठा हातवर करा. होमवर्क जे जे करणार असं दृढ संकल्प करतात की हा मी काही झालं होमवर्क करणार आहे, त्याने हातवर करा. बर, ठीक आहे, चला. थँक्यू सो मच. तर आता आपण इथे आपला क्लास थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट वीक मध्ये भेटूया आपण.